नमस्कार मित्रांनो, मी शरद उशीर। आज सकाळी एक कॉल आलेला। त्या ठिकाणी एक सरपांची सापांची जुळण आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा आम्ही पाणी भरायला शेतामध्ये जातो तर ते जेव्हा पाणी जातं ते वाफ्यांमध्ये, वाफा जो आपण जे म्हणतो तो वाफे गेल्यानंतर जे काही मुंग्यारं किंवा उंदरांची बिळं काही जे असतात त्याच्यात पाणी गेल्यानंतर त्यातून उंदरं पण निघायचे आणि हे सापांचे सापं पण निघायचे। त्यासाठी ते बघण्यासाठी आलो। तर बघितल्यानंतर मला असं वाटलं की बराच मोठे साप आहे। हे करून तो चेक करून बघितला तर तो नाग जातीचे सापांचे 2 ते 3 प्रकार निघले। दोन साप त्यातून पळून गेले। त्यातल्या हा साप सापडल्यानंतर बघितला तर तो रेस्क्यू करायचा प्रयत्न केला, कारण की असेच काही साप या अगोदर निघलेले होते। तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याबरोबर तुम्हाला माहिती आता काय केलं असेल, कारण की घाबरलेला व्यक्ती काय करतो हे तुम्हाला माहिती आहे। उंदीर निघाल्यानंतर त्यासाठी तो शेतकरी त्यांना जागा देतो, पण जेव्हा साप निघतो त्यावेळेस त्यांचं काय कंडिशन होते तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे बघितल्यानंतर बघितलं मी ती भयानक कंडिशन होती। तिथे बरेचसे शेतकरी असे मोठमोठे काठे घेऊन उभे होते। मग मी बघितलं तर पाणी टाकून बघितल्यानंतर तेवढा मोठा नाग जातीचा साप हा निघाला आहे। तर त्याला रेस्क्यू करण्यात आम्हाला यश मिळालं। त्याला रेस्क्यू करून एक मोकळ्या जंगलात सोडून आलेलो आहे। ताकद लावत होतो मध्ये जायला, म्हटलं सुटला आता बरं चांगलं पाणी आमचं बरोबर तेरी नाना की टांग।